जळगावमध्ये अत्यंत संतापजनक घटना घडलेली आहे। एका 6 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आलं होतं। यामुळे जामनेर पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाने दगडफेक केली आहे। नालासोपारा, वसई आणि विरारमध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। सकाळी 10 वाजल्यापासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय। सखल भागामध्ये पाणी साचलं असून पालिकेच्या 100% नालेसफाईचा दावा यंदाही फोल ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। जळगावच्या सराफ बाजारामध्ये 3 दिवसात चांदीच्या दरामध्ये 2500 ने वाढ तर सोने 800 रुपयांनी वधारलेला आहे। चांदीचा भाव 91,500 रुपयांवर तर सोन्याचा दर पुन्हा 73,000 वर पोहोचलाय। आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी अचानक मागणी वाढवल्याने सोने चांदीच्या भावामध्ये वाढ होत असल्याचं सुवर्ण व्यावसायिकांचं म्हणणं आहे। मंडाले ते DN नगर मेट्रो 2B मार्गिकेच्या कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या नेहरू नगर आणि जीवीपीडी येथील म्हाडाच्या इमारती अद्याप मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताब्यात आलेल्या नाहीत। त्यातून या भागामधील मार्गिकेच्या उभारणीचं काम रखडलेलं आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये यावर तोडगा न निघाल्यास MMRDA कडून या इमारतीच्या जमिनीचं अधिग्रहण केलं जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा अहवाल मिळाल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्णय घेतलेला आहे। दरम्यान आता परीक्षांबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारने 21 जून 2024 रोजी सार्वजनिक परीक्षा कायदा 2024च्या तरतुदी लागू केल्या आहेत। केंद्र सरकारने शुक्रवारी या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे। हा कायदा फेब्रुवारी 2024 मध्ये मंजूर करण्यात आलाय। पालघरमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। मागील तासभरापासून पालघर बोईसर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे। ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पावसामुळे कामगार वर्गाचे हाल होताना दिसतायत। ठाण्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयातील चोरी प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली। माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीन खान या दोघांना खेर यांच्या कार्यालयामध्ये चोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केलेली आहे। या चोरीची माहिती अनुपम खेर यांनी X वर पोस्ट करून दिली होती। या प्रकरणी खेर यांच्यातर्फे दिलेल्या तक्रारीनुसार अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता। काशी विश्वनाथ मंदिरामध्ये वर्षानुवर्षे भाविकांच्या संख्येमध्ये विक्रमी वाढ होते। बाबा विश्वनाथांच्या दरबारामध्ये जाण्याची सोय आणि वाढलेल्या सुविधांमुळे येथे भाविक मोठ्या संख्येने येत आहेत। गेल्या 5 महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी ते मे या कालावधीमध्ये शिवभक्तांच्या संख्येत 48.23% वाढ झाली आहे। अयोध्येतील प्रभू रामाचा अभिषेक करणारे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचं निधन झालंय। लक्ष्मीकांत दीक्षित हे अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते। वयाच्या 86व्या वर्षी वाराणसीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे। श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये आगमन झाले असून केशवनगर येथे मुक्कामीनंतर 22 जून रोजी सकाळी सदर पालखी रिसोड शहराकडे रवाना झाली आहे। रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही पालखी मुक्कामी राहणार आहे। संत मुक्ताई पालखीने देखील पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलाय। तब्बल 28 दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होत असून तत्पूर्वी ही पालखी बुलढाणा जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 5 दिवस या पालखीचा मुक्काम असतो। दरम्यान बुलढाणा जिल्ह्यामधील राजूर घाटातून ही पालखी जात असताना ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या पालखीचे विलोभनीय दृश्य या ठिकाणी टिपण्यात आले।
भिवंडी शहरालगत असलेल्या भिवंडीतील कामवारी नदी आजूबाजूच्या डाईंग सायझिंग आणि केमिकल कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित झाली आहे। या नदीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळासह महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामपंचायतीचं पूर्णतः दुर्लक्ष झालंय। मागील काही दिवसांपासून या नदीमध्ये घातक केमिकल सोडण्यात येत आहे। शुक्रवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच या नदीमध्ये केमिकल कंपन्यांनी प्रदूषित विषारी केमिकल नदीमध्ये सोडल्याने सकाळपासूनच नदीवर पांढऱ्या रंगाचा फेसाचा तवंग पसरला होता। संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये पोहोचलेली आहे। नाशिकमध्ये पालखी दाखल झाल्यानंतर पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं। महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वागत केलं। दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणे दरम्यानच्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत। पुणतांबा, कानेगाव आणि दौंड मनमाड विभागामध्ये सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे। शुक्रवारी 28 जून रोजी पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द राहणार आहे। शुक्रवारपासून होत असलेल्या पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाने जोर धरला। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेला आहे। कोकणातील अनेक नद्या दुधडी भरून वाहू लागलेल्या आहेत। रायगडमध्ये बुडून मुंबईतील चौघांचा मृत्यू झालेला आहे। पावसाळी सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। सत्य साईबाबा धरणामधील ही दुर्घटना आहे। पश्चिम विदर्भामध्ये 27 लाख हेक्टर मधील पेरण्या खोळंबलेल्या आहेत। अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्याला फटका बसलाय। पश्चिम विदर्भामध्ये 10 ते 12 जून दरम्यान मान्सून दाखल झाला होता। त्यानंतर कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाचा खंड पडला। पश्चिम विदर्भामध्ये यंदाच्या हंगामासाठी 31.67 लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे। त्यानुसार गुरुवारपर्यंत 4,53,000 हेक्टरवर पेरणी आटोपलेली आहेत। 27 लाख हेक्टरवर पेरण्या रखडल्या आहेत।